Disco dadu. ओके. गुड इव्हनिंग स्टुडंट्स. स्क्रीन दिसते? आवाज येतो माझा? Yes, sir. ओके. चला, आज आपण फाईल हँडलिंग जो आपल्या चॅप्टर मधला शेवटचा पॉइंट डिस्कस करणार आहोत. सो बेसिकली मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं हायब्रिड इनहेरिटन्स आणि त्यातल्या त्यात टाईप नंबर 4 आणि टाईप नंबर 5. ओके. हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये पर्टिक्युलरली मल्टीपाथ इनहेरिटन्स, की एक क्लास एकापेक्षा जास्त वेने जर इनहेरिट होत असेल तर एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे, तर त्याच्या मल्टिपल कॉपीज इनहेरिटेड म्हणजे ज्या क्लास पासून आपण तयार केलेला आहे. जसं की आपण एक्झाम्पल बघितलं होतं, ए पासून बी, ए पासून सी, परत बी आणि सी पासून डी, असं ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस एच्या मल्टिपल कॉपीज एकदा बी थ्रू डी मध्ये येते आणि एकदा सी टू डी मध्ये येते. ओके. सो हा जो मल्टीपाथ मुळे अँबिग्युटी तयार होती, कन्फ्युजन तयार होतं, एकाच क्लासचे एकापेक्षा जास्त कॉपीज तुमच्या डिराइव्हड क्लासमध्ये जनरेट होतात. त्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण व्हर्च्युअल बेस क्लास कन्सेप्ट यूज करतो. सो तो काल आपण हा पॉइंट सगळा डिटेलमध्ये डिस्कस केला. आज आपण जे पॉइंट डिस्कस करणार आहोत that is related to the file handling. So initially, what is file? What is the use of file? And how files are handled or used in a C++. That we are going to discuss. Okay. So याच्यामध्ये थेरॉटिकल प्रश्न भरपूर विचारले जातात, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्या आधी एक छोटीशी कन्सेप्ट जी माहीत असणं गरजेचं आहे, की तुम्ही इनपुट कीबोर्ड थ्रू घेता, तुम्ही आउटपुट तुमच्या स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस वर डिस्प्ले करता. ओके. तर जे काही आपण स्टँडर्ड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस वापरतो, तर हे स्टँडर्ड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस
आपल्या प्रोग्राम बरोबर काम कसं करतात, कशा पद्धतीने ते वर्कआउट होतात. ओके, तर त्याच्याबद्दल आपल्याला सुरुवातीला डिस्कस करणं गरजेचं आहे. सो बेसिकली त्याची एक कन्सेप्ट आहे स्ट्रीम नावाची, STREAM. Okay, what is concept? Not a string, it is a stream. STREAM, stream. ओके, आणि मी जे मगाशी नंतर ना बोललो ते string. The string is a different and the stream is a different. Okay, so basically stream is nothing but it is a sequence, or it is a group, or it is a set of memory bytes. These are the sequence of memory bytes, or you can say it is a set of it is a sequence of bits, or it is a sequence of bytes. Okay. So आपल्याकडं बीट आणि बाईट हे मेमरीचे युनिट्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण मेमरी काय करत असतो, मेजर करत असतो. सो आपण दुसऱ्या भाषेत असं पण म्हणू शकतो, बफर, मेमरी स्पेस, मेमरी लोकेशन, दॅट इज नथिंग बट द स्ट्रिंग. ओके, सो ऍक्च्युली सायंटिफिक किंवा एकदम पर्टिक्युलर लँग्वेज मध्ये, म्हणजे बुकिश लँग्वेज मध्ये जर सांगायचं झालं, स्टँडर्ड लँग्वेज मध्ये, तर स्ट्रीम इज नथिंग बट these are the set of bytes, group of memory bytes. Okay. मग आता हे जे स्ट्रीम असतात दोन प्रकारचे असतात. तर स्ट्रीमचं थोडक्यात आपण इथे लिहूया. इट इज सेट or group of memory bytes. Okay. ही जी काही मेमरी असती ती मेमरी दोन पर्पज साठी यूज केली जाते. एक, जर इनपुट साठी यूज केली जात असेल तर त्याला इनपुट स्ट्रीम म्हणायचं. आउटपुट साठी यूज केली जात असेल तर त्याला आउटपुट स्ट्रीम म्हणायचं. ओके, सो बेसिकली बघा, a stream, that is a memory, if we use to read the input, that is called as an input stream. Okay, so जर मी काय रीड करत असेल, रीड करण्यासाठी आपण जी स्ट्रीम वापरतो त्याला म्हणायचं इनपुट स्ट्रीम. आणि जी स्ट्रीम राईट करण्यासाठी वापरतो त्याला म्हणायचं आउटपुट स्ट्रीम. ओके, मग आता एक्झाम्पल कन्सिडर करा. सपोज तुमच्याकडे प्रोग्राम आहे, या प्रोग्रामला तुम्ही काहीतरी डेटा रीड करणार आहे. सो यू आर गोइंग टू रीड डेटा टू युअर प्रोग्राम. सो दॅट टाइम यू यूज इनपुट स्ट्रीम. ओके, म्हणजे थोडक्यात कीबोर्ड थ्रू जो डेटा आपण रीड करतो त्यासाठी आपण कुठली स्ट्रीम वापरतो, इनपुट स्ट्रीम वापरतो. सो लक्षात ठेवा, इनपुट ऑपरेशन साठी आपण इनपुट स्ट्रीमचा यूज करतो. आणि प्रोग्रामने दिलेलं आउटपुट जे आपण आउटपुट मॉनिटरवर स्क्रीनवर लिहितो, डिस्प्ले करतो, तर त्याच्यासाठी जी स्ट्रीम वापरली जाते त्याला म्हणायचं आउटपुट स्ट्रीम. ओके, सो त्याप्रमाणे तुम्ही जर एखादी गोष्ट प्रोग्राम मधून लिहित असाल, प्रोग्राम पासून आउटपुट घेत असाल तर आउटपुट स्ट्रीम, प्रोग्रामला इनपुट देत असाल, प्रोग्राम मध्ये रीड करत असाल तर दॅट युजेस युअर इनपुट स्ट्रीम. सो इनपुट ऑपरेशन साठी इनपुट स्ट्रीम, आउटपुट ऑपरेशन साठी आउटपुट स्ट्रीम. इनपुट म्हणजे रीड, आउटपुट म्हणजे राईट. एवढी टर्म तुम्हाला व्यवस्थित समजली
पाहिजे. ओके, आता तुम्ही म्हणाल सर हे प्रोग्रामच्या रिलेटेड झालं की कीबोर्ड इज अ इनपुट स्ट्रीम, मॉनिटर इज अ आउटपुट स्ट्रीम. व्हॉट अबाउट द फाईल? की जर एखादा प्रोग्राम आहे, फाईल मधनं डेटा रीड करत असेल, फाईल मधनं डेटा इनपुट म्हणून घेत असेल, बघा इनपुट रीड हे तुमचं इनपुट स्ट्रीम साठी आहे. तसं इन्स्टेड ऑफ कीबोर्ड वी आर गोइंग टू रीड इनपुट फ्रॉम द फाईल. द सेम इनपुटच घेतोय, रीडच करतोय, मग त्या केसमध्ये आपण इनपुट स्ट्रीम काय करतोय, यूज करतोय. आणि आउटपुट करत असताना, राईट करत असताना स्क्रीनवर राईट न करता फाईल मध्ये राईट करतोय, प्रोग्राम थ्रू फाईल मध्ये राईट करतोय. त्यावेळेस राईट ऑपरेशन साठी आपण काय वापरतो, आउटपुट स्ट्रीम वापरतो. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा, रीड करायचं असेल तर इनपुट स्ट्रीम, राईट करायचं असेल तर आउटपुट स्ट्रीम. रीड ऑपरेशन साठी इनपुट स्ट्रीम, राईट ऑपरेशन साठी आउटपुट स्ट्रीम. ओके, सो बेसिकली हे मी का सांगतोय तुम्हाला, बघा आपण प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपण एक हेडर फाईल यूज करतो. त्या हेडर फाईलचं काय नाव आहे, कोण सांगू शकतंय? सगळे आपण आतापर्यंत बघितलेले, प्रत्येक प्रोग्राम मध्ये पहिली लाईन आपण हेडर फाईल लिहितो. ती कुठली हेडर फाईल असते? hash include iostream.h. Correct. So IO stream. So basically, why we are going to write that file with our program? त्याचं रिझन हे आहे, म्हणजे जे आता आपण डिस्कस केलं, काय डिस्कस केलं की इनपुट स्ट्रीम. सो IOSTREAM. सो देयर इज दिस स्ट्रीम, जे आता आपण काय करतोय, डिस्कस करतोय. So this is nothing but the memory bytes. This is nothing but the memory block which is related with the IO operation. So याच्यामध्ये बेसिकली I stream आणि दुसरं आहे तुमचं O stream. Okay. So I stream is the input stream. This is your input stream. आणि दुसरं जे आहे ते आउटपुट स्ट्रीम. ओके, सो बेसिकली आपण जे काही C++ मध्ये इनपुट घेतो, आउटपुट घेतो, त्यासाठी आपण काहीतरी इनबिल्ड ऑब्जेक्ट्स यूज करतो. सो आय स्ट्रीमचा कुठला ऑब्जेक्ट यूज करतो आपण? सीइन ऑब्जेक्ट यूज करतो. आणि सी आउट हा कुणाचा ऑब्जेक्ट आहे? आउट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट आहे. ओके, सो म्हणून रीड करण्यासाठी आपण सी इन, राईट करण्यासाठी आपण सी आउट वापरतो. सो हे सी इन आणि सी आउट हे तुमच्या आय स्ट्रीम आणि ओ स्ट्रीमचे काय प्री डिफाईन ऑब्जेक्ट्स आहेत. आणि हे ऑब्जेक्ट्स आपण आपल्या प्रोग्राम मध्ये जी हेडर फाईल आहे IOSTREAM स्ट्रीम, या हेडर फाईल मध्ये आपण काय केलेले, डिफाईन केलेले आहे. ओके, सो जसं की आपण इनपुट घेण्यासाठी स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस कीबोर्डचा यूज करतो, तसंच स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस मॉनिटरचा यूज करतो. प्रत्येक वेळेस आपण स्टँडर्ड इनपुट आउटपुट डिव्हाइस न यूज करता काय यूज करू शकतो, फाईल सुद्धा आपण यूज करू शकतो. जर तुम्हाला फाईल मधनं रीड राईट ऑपरेशन करायचं असेल तर तुमच्या प्रोग्राम मध्ये ऍप स्ट्रीम, बघा लक्ष द्या, appstream.h ही हेडर फाईल काय करावी लागते, यूज करावी लागते. ओके, सो ऍक्च्युअली appstream इज नथिंग बट द फाईल स्ट्रीम. म्हणजे तुम्हाला जर C++ मध्ये फाईल हँडलिंगचा प्रोग्राम करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या प्रोग्राम बरोबर ही हेडर फाईल appstream.h ही हेडर फाईल काय करावी लागते, इन्क्लूड करावी लागते. ऍक्च्युअली हे जी appstream आहे ही हेडर फाईल मध्ये कुठले कुठले फंक्शन्स आहेत किंवा कुठले कुठले क्लासेस आहेत, तर सगळ्यात सोपी गोष्ट लक्षात ठेवा, C++ अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे की ज्याच्यामध्ये तुमचं जे काही इनपुट असू द्या, आउटपुट असू द्या, ते हँडल करण्यासाठी स्ट्रीम क्लासेस वापरले जातात. काय वापरले जातात? स्ट्रीम क्लासेस. ओके, सो मग ते तुमचे इनपुट स्ट्रीम असतील, आउटपुट स्ट्रीम असतील, स्ट्रीम बफर असेल, ओके, ऍप स्ट्रीम असेल, स्ट्रीम बफर बेस असेल, आय स्ट्रीम असेल, OF स्ट्रीम असेल, ऍप स्ट्रीम असेल,
सो ह्या वेगवेगळ्या काय आहेत स्ट्रीम क्लासेस आहेत. सो हे सगळे क्लासेस हे इनबिल्ड क्लासेस आहेत आणि या सगळ्या क्लासेस आपल्या ॲपस्ट्रीम या हेडर फाईल मध्ये काय केलेले आहेत डिफाईन केलेले आहेत. आता बेसिकली तुम्ही जर इनहेरिटन्सचा विचार केला तर सगळ्या या क्लासेसचा सुपर क्लास म्हणजे सगळ्यांचा बेस क्लास कोड iOS आहे, इनपुट आउटपुट स्ट्रीम. ओके, तो ह्या सगळ्या म्हणजे आपण जे काही C++ मध्ये इनपुट आउटपुट ऑपरेशन्स करणार आहोत मग त्याच्यामध्ये तुम्ही आयदर कीबोर्डचा यूज करून कराल, आयदर फाईलचा यूज करून कराल, तर ह्या सगळ्यांसाठी म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस त्यालाच कन्सोल इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आणि फाईल इनपुट आउटपुट. ओके, सो हे जे दोन्ही आहेत हे दोन्ही करण्यासाठी आपण जे काही वेगवेगळे क्लासेस यूज करतो ह्या सगळ्या क्लासेसचा बेस क्लास हा तुमचा कोण आहे iOS क्लास आहे. आणि ह्या iOS क्लास पासून मग वेगवेगळे क्लासेस काय केलेले तयार केलेले आहेत. कुठले कुठले क्लासेस तयार केलेले आहेत तर iOS क्लास पासून पहिला क्लास तयार केलेला आहे iStream. फर्स्ट क्लास इज iStream. सेकंड क्लास जो तयार केलेला आहे तो आहे स्ट्रीम बफर. तिसरा जो क्लास तयार केलेला आहे तो आहे ओस्ट्रीम. बेसिकली इनपुटच्या रिलेटेड iStream, आउटपुटच्या रिलेटेड ओस्ट्रीम आणि या दोघांसाठी जी काय मेमरी लागणार आहे ती मेमरी अलोकेट करायची, डी अलोकेट करायची, एक्सटेंड करायची, श्रिंक करायची हे काम करणारा क्लास म्हणजे तुमचा स्ट्रीम बफर क्लास. पुढे गेल्यानंतर ना मग या दोन क्लास पासून म्हणजे iStream क्लास पासून आणि ओस्ट्रीम क्लास पासून एक नवीन क्लास तयार केला तो म्हणजे तुमचा iOStream क्लास. ओके, सो पुढे गेल्यानंतर ना या दोन क्लास पासून iOStream क्लास हा काय केलाय तयार केला गेला. ओके, आणि मग हे जे क्लासेस आहेत iStream, ओस्ट्रीम, स्ट्रीम बफर, iOStream हे तुमचे स्टँडर्ड कीबोर्ड किंवा मॉनिटर जे कन्सोल इनपुट आउटपुट साठी हे तुमचे स्ट्रीम क्लासेस काय केले जातात यूज केले जातात. मग पुढे गेल्यानंतर ना ज्यावेळेस तुम्ही फाईल हँडलिंगचा विचार कराल मग त्याच्याच पुढे काय केलं त्यांनी iStream पासून iFstream, ओस्ट्रीम पासून OFstream, iOStream पासून AppStream असे वेगवेगळे क्लासेस काय केले डिराइव्ह केले. ओके, सो बेसिकली ज्यावेळेस आपण फाईलचा यूज करतो तो फाईलचा यूज करण्यासाठी पुढं या क्लास पासून कुठले क्लासेस तयार केले iStream. ओके, सो iFstream लक्षात ठेवा iFstream. So I is a input, F is a file stream, input file stream. त्याच्यानंतर ना इथं तुमचा स्ट्रीम बफर जसा तुमचा बेस क्लास आहे तसं इथं फाईल बफर हा क्लास तयार केला गेला. त्याच्यानंतर ना इथं तुमचा OFstream म्हणजे आउटपुट फाईल स्ट्रीम क्लास आणि iOStream पासून तुमचा AppStream नावाचा क्लास काय केला तयार केला गेला. ओके, सो कलेक्टिव्हली तुम्ही जर बघितले तर हे 4 आणि हे 4 8 iOS एक 9. ओके, सो असे 9 क्लासेस तुमच्याकडे C++ मध्ये इनपुट आउटपुट ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी यूज केले जातात. ओके, सो बेसिकली सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की तुमच्याकडे जेवढे काही 9 क्लासेस असतील त्या सगळ्या 9 क्लासेस मधला iOS हा सगळ्यात महत्वाचा क्लास आहे किंवा बेस क्लास आहे. मग त्याच्यापासून हे बाकीच्या क्लासेसची हे हायरार्की काय झाली सुरू झालेली. हे हायब्रिड प्रकारचे इनहेरिटन्स आहे की ज्याच्यामध्ये मल्टिपल, मल्टी लेवल, हायरार्किकल ओके असं प्रकारचं कॉम्बिनेशन्स असणारे वेगवेगळे क्लासेस आहेत. ओके, सो बेसिकली परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो व्हॉट आर द डिफरंट स्ट्रीम क्लासेस अवेलेबल इन C लँग्वेज टू हँडल द फाईल ऑपरेशन. मग फाईल म्हटल्यानंतर हे 4 सांगायचे iFstream, OFstream, AppStream आणि फाईल बफर. किंवा जनरली
how IO operations are performed in C++. So IO operations are performed using different stream classes. What do you mean by stream? A stream is nothing but the sequence of memory bytes or group of memory bytes, or in short we can say it is a memory location which is used for reading a data or a writing data to or from the program. जर मी रीड करत असेल तर त्याला इनपुट स्ट्रीम म्हणायचं, राईट करत असेल तर त्याला आउटपुट स्ट्रीम म्हणायचं. ओके, सो बेसिकली दिस इज अबाउट द स्ट्रीम क्लासेस. मग इनपुटच्या रिलेटेड कुठले कुठले फंक्शन्स असू शकतात, आउटपुटच्या रिलेटेड कुठले कुठले फंक्शन्स असू शकतात, त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर इनपुटसाठी फंक्शन्स आहेत गेट, गेट लाईन, रीड. ओके, तसंच आउटपुटसाठी म्हणजे राईट करण्यासाठी राईट, त्यानंतर पुट. ओके, राईट, पुट हे तुमचे कुणाच्या रिलेटेड फंक्शन आहेत, आउटपुट स्ट्रीमच्या रिलेटेड फंक्शन. आता याच्यामध्ये बघा एफ स्ट्रीम किंवा आय एफ स्ट्रीम किंवा ओ एफ स्ट्रीम याचा जर विचार केला तर कुठलाही फाईल आपण ज्यावेळेस रीड किंवा राईट ऑपरेशन साठी ओपन करतो तर यूज करतो त्यावेळेस आपल्याला कंपल्सरी फाईल ओपन करावी लागते. सो त्यासाठी ओपन नावाचं फंक्शन पण तुम्हाला यूज करावं लागतं. काम झाल्यानंतर आयदर तुम्ही त्यात रीड कराल, राईट कराल, तेच ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला फाईल क्लोज करावी लागते, त्यावेळेस तुम्हाला क्लोज फंक्शन यूज करावं लागतं. ओके, सो बेसिकली फाईलच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ओपन आहे, क्लोज आहे, गेट आहे, गेट लाईन आहे, पुट, राईट. ओके, हे वेगवेगळे फंक्शन्स की जे आपण C++ मध्ये फाईलवर ऑपरेशन्स करण्यासाठी काय करत असतो, उपयोग करत असतो. ओके, सो बेसिकली इथे आपण थोडी लिस्ट बनवूया की कुठल्याही फाईलवर ऑपरेशन्स म्हणजे फाईल ऑपरेशन्स, फाईल सो दॅट लिस्ट विल हेल्पफुल यू. सो कुठल्याही फाईल आपण ज्यावेळेस घेतो तर त्याच्यावर कॉमन you have to open a file. After opening whatever, suppose you want to perform an input means what, read. So read करायला कुठले कुठले functions आहेत, either you can use get function, get line function, now there is a two functions that I particularly use, seek function, seekg function, lg function. त्यानंतर ना आउटपुट फंक्शन्स कुठले कुठले आहेत बघा, आउटपुट फंक्शन्स जसं गेट फंक्शन आहे तसं पुट फंक्शन आहे राईट करण्यासाठी. पुट लाईन फंक्शन नाही आहे, तर तुम्ही आपल्या गोळ्या मारायच्या म्हणून पुट लाईन पण लिहिता. पुट फंक्शन आहे. जसं रीड फंक्शन आहे, रीड लिहायचं राहिलं का मग अशी, ओके सॉरी इथे एक रीड फंक्शन लिहायचं पण राहिलं, इथे लिहितो मी रीड फंक्शन. इथं राईट फंक्शन आहे, WRITE, WRITE राईट. त्यानंतर ना सिकजी जसं आहे तसं सिकपी फंक्शन आहे आणि टेलपी फंक्शन आहे, टेलपी फंक्शन. ओके, सो दीज आर द डिफरंट फंक्शन्स. सो ओपन करण्यासाठी तुम्हाला ओपन फंक्शन आहे, क्लोज करण्यासाठी तुम्हाला क्लोज फंक्शन आहे. So these are the different functions which we use for the file. Okay, so ही लिस्ट मुद्दामून दिलेली आहे. इनपुट म्हणजे रीड, आउटपुट म्हणजे राईट. ओके, सो आता याच्यामध्ये तुम्हाला काही फंक्शन्स बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. कधी कधी परीक्षेला पण पर्टिक्युलर फंक्शन बद्दल विचारलं जातं. एक्सप्लेन फंक्शन, सिकजी, टेलजी, सिकपी, टेलपी, ओपन, क्लोज. ओके, सो ओपन फंक्शन नावातच आहे, टू ओपन अ फाईल. फाईल कशी ओपन करायची पुढे डिटेल मध्ये आपण शिकणार आहोतच. क्लोज फंक्शन, टू क्लोज अ फंक्शन. क्लोज ऑल फंक्शन की तुम्ही क्लोजनी एकच फाईल क्लोज करू शकता. जर सगळ्या फाईल क्लोज करायच्या असतील
तर तुम्ही क्लोज ऑल नावाचं फंक्शन यूज करू शकता. आय विल राईट दॅट हिअर, क्लोज ऑल. तो ओपन ऑल नसतं, ओपन एकच फंक्शन आहे, एका वेळेस एकच फाईल ओपन करता येते. आपण प्रोग्राम मध्ये एकापेक्षा जास्त फाईल ओपन करू शकतो, एकापेक्षा जास्त फाईल मध्ये राईट करू शकतो, एकापेक्षा जास्त फाईल मध्ये रीड करू शकतो. ओके, सो जर आपण एकापेक्षा जास्त फाईल ओपन केल्या असतील, सगळ्या फाईल क्लोज करायच्या असतील, तर त्यासाठी क्लोज ऑल हे फंक्शन आपण वापरू शकतो. क्लिअर? आता गेट फंक्शन नावातच आहे, गेट म्हणजे रीड. गेटनी सिंगल कॅरेक्टर रीड होणार आहे, पुटनी सिंगल कॅरेक्टर राईट होणार आहे. जर मला मल्टिपल कॅरेक्टर्स, ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स, ज्याला आपण ॲरे म्हणतो, जर ॲट अ टाइम रीड करायचा आहे किंवा ॲट अ टाइम राईट करायचं आहे, तर त्यावेळेस मी गेट लाईन किंवा राईट हे फंक्शन काय करणार आहे, यूज करणार आहे. ओके, तसंच रीड फंक्शन आहे, रीड पण त्याच पद्धतीने तुम्हाला अख्खं रेकॉर्ड एखाद्या स्टुडंटचं, जसं की आपण ऑब्जेक्ट म्हणतो, तो डायरेक्ट फाईल मध्ये राईट करायचा आहे, तो त्यासाठी पण आपण रीड राईट फंक्शन काय करू शकतो, यूज करू शकतो. आता याच्यामध्ये पर्टिक्युलरली जी आणि पी ह्या दोन कॅरेक्टर्सवर काय करा, लक्ष द्या. सो जी स्टँड्स फॉर गेट पॉइंटर अँड पी स्टँड्स फॉर पुट पॉइंटर. ओके, सो ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फाईलवर रॅन्डम ऑपरेशन्स करत असता, रॅन्डम ऍक्सेस करत असता, त्यावेळेस हे फंक्शन्स खूप महत्वाचं काम करत असतात. ओके, की बेसिकली तुम्ही ज्यावेळेस फाईलमध्ये रीड ऑपरेशन करताय, तर करंट तुम्ही कुठल्या पोझिशनला आहात फाईलमध्ये. मग आपली आता ही फाईल आहे, लेट यू कन्सिडर दिस, मी जे काही सिलेक्ट केलेलं आहे ही एक फाईल आहे. मग या फाईलमध्ये तुमचा हा जो कर्सर आहे, हा आता सध्याला कुठे, बिगिनिंग ऑफ द फाईल. जर मी हे सगळं रीड केलं आणि मी जर शेवटी गेलो, तर आता सध्याला माझा कर्सर कुठे, एंड ऑफ द फाईल. ओके, सो या पद्धतीने की तुम्ही फाईल रीड करत असताना तुमचा जो काही रीड पॉइंटर आहे, तो एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला आहे हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, तर टेल जी फंक्शन यूज करायचं. कुठलं फंक्शन यूज करायचं, टेल. टेल म्हणजे सांग. ओके, सांगणे. कुठं, जी मीन्स गेट पॉइंटर. तर रीड मोड मध्ये जर तुमची फाईल असेल, म्हणजे थोडक्यात तुम्ही फाईल मधनं रीड करत असाल, तर तुम्ही त्यावेळेस टेलजी फंक्शन वापरणं अपेक्षित आहे. टेलपी फंक्शन तुम्ही वापरायचं नाही. इट इज अ इनव्हॅलिड ऑपरेशन विथ द रीड. ओके, कारण की पी स्टँड्स फॉर पुट पॉइंटर. पुट म्हणजे काय, राईट, राईट मोड. त्यावेळेस आउटपुट मोड मध्ये जर तुमची फाईल असेल, तर तुम्ही तुमचं सिगपी आणि टेलपी हे फंक्शन यूज करायचं. सिगजी आणि टेलजी हे फंक्शन्स तुमच्या रीड मोड मध्ये यूज करायचं. ओके, सो मी त्याचा डिटेल मध्ये लिहितो या ठिकाणी. तुम्ही ज्यावेळेस तुमचा जी जो आहे, हा जी स्टँड्स फॉर व्हॉट, गेट पॉइंटर. गेट पॉइंटर हे दोन प्रकारचे पॉइंटर असतात. हा जो गेट पॉइंटर आहे, गेट म्हणजे काय, रीड. म्हणजे तुमची जी काय फाईल रीड मोड मध्ये असते, रीड मोड मध्ये म्हणजेच इनपुट मोड मध्ये, इनपुट मोड मध्ये त्यावेळेस आपण हे फंक्शन्स यूज करायचे. आणि जो पी आहे, पी स्टँड्स फॉर पुट पॉइंटर. पुट पॉइंटर, POINTER, ज्याच्यामध्ये पुट म्हणजे राईट करणे. ओके, सो जसं रीड आहे तसं काय, राईट मोड. आणि हा जो राईट मोड आहे, दॅट इज युअर नथिंग बट आउटपुट मोड. ओके, जर तुमची फाईल आउटपुट मोड मध्ये असेल, तर तुम्ही फंक्शन वापरायचं सिगपी और टेलपी. सो जसं की टेल म्हणजे सांगणे, की ज्यावेळेस मी एखाद्या फाईल मध्ये पर्टिक्युलर पॉइंटरची रीड राईट असेल, रीड पॉइंटर कुठल्या पोझिशनला आहे, राईट पॉइंटर कुठल्या पोझिशनला आहे, थोडक्यात फाईल पॉइंटरची पोझिशन जर मिळवायची असेल, तर मी टेल नावाचं फंक्शन काय करणार आहे, यूज करणार आहे. जसं मी फाईलची पोझिशन मिळवू शकतो, तशी मी फाईलची पोझिशन सेट पण करू शकतो. पर्टिक्युलर लोकेशनला, पर्टिक्युलर पोझिशनला माझा फाईल पॉइंटर मला सेट करायचा आहे.
सेट करण्यासाठी आपण कुठलं फंक्शन वापरायचं, सिक फंक्शन वापरायचं. ओके, SEEK, सिक, सिक जी आणि सिक पी. जर रीडिंग मोड मध्ये असेल तर गेट पॉइंटर, रायटिंग मोड मध्ये असेल तर पुट पॉइंटर. सेट करायचं असेल तर सिक आणि पोझिशन मिळवायची असेल तर टेल. ओके, सो हे सिक जी आणि टेल जी हे वेगवेगळे फंक्शन्स तुम्हाला C++ मध्ये रॅन्डम ऍक्सेस टू द फाईल. नॉर्मली फाईल आपण दोन पद्धतीने ऍक्सेस करत असतो, सिक्वेन्शियल ऍक्सेस आणि रॅन्डम ऍक्सेस. सिक्वेन्शियल म्हणजे काय, एका नंतर दुसरा, दुसऱ्या नंतर तिसरा, तिसऱ्या नंतर चौथा. ओके, की सपोज माझ्या फाईल मध्ये 100 रेकॉर्ड आहेत आणि मला 19th रेकॉर्ड, 90वा रेकॉर्ड रीड करायचा आहे. मग सिक्वेन्शियल ऍक्सेस मध्ये मला कारण नसताना 89 रेकॉर्डला व्हिजिट करावं लागणार आणि मग मी 90व रेकॉर्ड काय करणार, रीड करणार. टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. हे जर मी रॅन्डम ऍक्सेस मध्ये गेलो तर डायरेक्ट मी माझा फाईल पॉइंटर 89व्या रेकॉर्डच्या एंडला म्हणजेच 90व्या रेकॉर्डच्या सुरुवातीला सेट करेल आणि जो काही डेटा असेल, जी काही इन्फॉर्मेशन त्या फाईल लोकेशनला असेल ती इमिजिएटली मी काय करू शकतो, रीड करू शकतो. हे कसं करणार, रॅन्डम ऍक्सेस करण्यासाठीच आपल्याला हे सिगजी आणि टेलजी फंक्शन्स काय करत असतात, उपयोग करत असतात किंवा मदत करत असतात. क्लिअर. सो बेसिकली बघा, ही सगळी थिअरी आहे, मुद्दामून थिअरॅटिकल क्वेश्चन्स याच्यामध्ये जास्त असतात. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी हे पॉइंट्स तुमच्या स्क्रीनवर ठेवलेले आहेत. आपण सुरुवात केली होती स्ट्रीम पासून. स्ट्रीम किती प्रकारचे असतात, 2 प्रकारचे असतात. एक असतं तुमचं इनपुट स्ट्रीम आणि दुसरं असतं तुमचं आउटपुट स्ट्रीम. ओके, सो याच्यामध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही फाईलवर रीड ऑपरेशन कराल त्यावेळेस तुमचा फाईलचा मोड हा इनपुट मोड असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही फाईलमध्ये राईट ऑपरेशन करणार आहात, लिहिणार आहात, त्यावेळेस फाईलचा मोड हा आउटपुट मोड असणार आहे. ओके, कारण काय मी का सांगतोय, कारण की ज्यावेळेस आपण फाईलवर इनपुट आउटपुट म्हणजे रीड राईट ऑपरेशन करत असतो त्यावेळेस आपल्याला हे मोड्स माहित असणं गरजेचं आहे. आणि हे जे मोड्स असतात हे आपण ज्यावेळेस ओपन फंक्शन यूज करतो त्यावेळेस आपल्याला द्यावे लागतात. ओके, सो आपण एक्झाम्पल घेणार आहोतच, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन आपलं होईलच. सो आतापर्यंत आपण कुठले कुठले स्ट्रीम क्लासेस असतात, आय स्ट्रीम, ओ स्ट्रीम, स्ट्रीम बफर, आयओ स्ट्रीम, हे सगळे तुमचे इनपुट आउटपुट क्लासेस आहेत कन्सोल इनपुट साठी किंवा स्टँडर्ड इनपुट आउटपुट साठी. हे जर तुम्हाला फाईल साठी यूज करायचे असतील तर आयएफ स्ट्रीम, ओएफ स्ट्रीम, फाईल बफर आणि ऍप स्ट्रीम हे क्लासेस आपण काय केलेले, यूज केलेले आहेत. ओके, जसं की तुमच्याकडे iOS क्लास साठी सगळे हे बेस क्लास आहेत iOS हा, तसं या ठिकाणी यांचा पण एक बेस क्लास आहे. त्या क्लासचं नाव मी लिहितो, मला आठवलं. त्या क्लासचं नाव आहे ऍप स्ट्रीम बेस. ऍप स्ट्रीम बेस. ओके, हा क्लास, या क्लास पासून तुमचा हे खालचे 4 क्लासेस काय केलेले, तयार केलेले आहेत. ओके, सो हे एकमेकांच्या रिलेटेड क्लासेस आहेत. तर फक्त तुम्हाला नावं माहित असली पाहिजे, त्यातली फंक्शनची नावं माहित असली पाहिजेत, प्रत्येक फंक्शनचा अर्थ माहित असला पाहिजे. ओके, तर कसं यूज करायचा, त्याचा सिंटॅक्स काय, एवढ्या डिटेल मध्ये आपल्याला माहित असण्याची काही आता गरज नाही. आपल्याला फक्त C++ मध्ये फाईल हँडलिंग कसं असतं. ओके, सो बेसिकली फाईलची गरज काय, तर आपली काही इन्फॉर्मेशन आहे ती जर परमनंटली स्टोअर करायची असेल तर आपण फाईलच्या फॉर्म मध्ये काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेमरी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी, ज्याला आपण रॅम म्हणतो. रॅम इज अ युअर टेम्पररी मेमरी. जे काय आपण काम करत असतो कम्प्युटरमध्ये, जर आपण टेम्पररी जर वर्कआउट करत असेल, त्याला आपण परमनंटली जर स्टोअर करायचं असेल तर आपण हार्ड डिस्क मध्ये स्टोअर करतो. ओके, सो जे काही हार्ड डिस्क मध्ये स्टोअर होतं तर ते फाईलच्या फॉर्मॅट मध्ये स्टोअर होतं, जेणेकरून तुम्हाला ज्या ज्या वेळेस हवंय त्या त्यावेळेस त्या फाईल्स तुम्ही ओपन करून तो डेटा रीड करू शकता. त्या डेटामध्ये मॉडिफिकेशन्स तुम्ही करू शकता. ओके, सो
जे काही आपण वेगवेगळे प्रोग्राम्स करतो त्याच्यामधनं जे काही इनपुट्स आपण युजरकडनं घेतो हे टेम्पररी जोपर्यंत तुमचा प्रोग्राम रन होतो तोपर्यंतच तुमच्या बरोबर असतात. प्रोग्राम टर्मिनेट झाला की तो डेटा सुद्धा काय होतो, लॉस होतो. मग आपल्याला आपला डेटा लॉस होऊ नये आणि तो परमनंटली कुठेतरी स्टोअर करावा याच्यासाठी एक काहीतरी मेकॅनिझम हवं. ते मेकॅनिझम म्हणजे तुमचं फाईल हँडलिंग. So file handling is one data structure which is used to store data permanently on a computer memory. Okay. आपल्याकडे पण बघा मोबाईल मध्ये वेगवेगळे इन्फॉर्मेशन असते. ती कशी स्टोर होती, ते वेगवेगळ्या फाईल फॉर्मॅट्स मध्ये सेव्ह होती. ओके. की जे काय आपण इमेजेस करतो, सेल्फी ड्रॉ करतो, सेल्फी घेतो, तर ते इमेजच्या फॉर्मॅटमध्ये, फाईलच्याच फॉर्मॅटमध्ये सेव्ह होत असतात. ओके. सो बेसिकली फाईल हा एक असा वे आहे की ज्याचा यूज करून आपण डेटा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. सो त्यासाठी C++ मध्ये सुद्धा फाईल नावाचं काय आहे, मेकॅनिझम आहे. ओके. सो बेसिकली बघा, याच्यात कुणाला काही डाऊट असतील ते विचारा. स्क्रीनवर आहेत काही पॉइंट्स, जर कुणाचे काही डाऊट्स. येस, कुणाला काय डाऊट? No, sir. ओके, थँक्यू. सो बेसिकली थेरी आहे, व्यवस्थित सगळी तुम्ही बघा. ओके. सो आता आपल्याला थोडं पुढं जायचंय की ज्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं की आपण ओपन फंक्शन परत डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. बरोबर. सो बेसिकली परीक्षेला जर प्रश्न विचारला, हाऊ वी कॅन ओपन अ फाईल इन अ C++, सो वी कॅन ओपन फाईल युजिंग ओपन फंक्शन. ओके. हे ओपन फंक्शन यूज कसं करायचं? सो लक्षात ठेवा, तुम्हाला जी काही फाईल ओपन करायची आहे ती फाईल कशासाठी ओपन करायची, रीड साठी ओपन करायची का राईट साठी ओपन करायची? ओके. सो रीड करायचंय, फाईल मधनं काहीतरी घ्यायचंय, इनपुट मोड मध्ये आपण ती फाईल ओपन करणं गरजेचं आहे. फाईल मध्ये आपल्याला काहीतरी राईट करायचंय, लिहायचंय, लिहिण्यासाठी फाईलला आउटपुट मोड मध्ये काय करायचंय, ओपन करायचंय. सो इनपुट मोड साठी आपण आयस्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट म्हणजे आयएफस्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट काय करावा लागतो, तयार करावा लागतो. ओके. राईट करायचं असेल तर आउटपुट स्ट्रीम म्हणजे ओएफ स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला तयार करावा लागतो. बघा, इथं मी थोडं हेडिंग देतो, रीडिंग फ्रॉम फाईल. मला फाईल मधनं रीड करायचंय. सो हाऊ आय कॅन रीड? सो मला रीड करायचंय. सो रीड दॅट इज नथिंग बट द इनपुट. ओके. सो इनपुट साठी आपण आय स्ट्रीम काय वापरणार आहे, आय स्ट्रीम. पण फाईल साठी काय वापरणार आहे, आय एफ स्ट्रीम. हा स्ट्रीम क्लासचा एक ऑब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल फाईल इन. ओके. हा ऑब्जेक्ट आहे, हा क्लासचं नाव आहे. ओके. जसं सी इन आहे तसं हा एफ इन हा मी स्वतःचा तयार केलेला ऑब्जेक्ट आहे. जर मला फाईल मध्ये राईट करायचं असेल, सो हाऊ टू राईट, WRIT, राईट इनटू फाईल, राईट इन अ फाईल. ओके. सो राईट करायचंय दॅट इज आउटपुट. सो राईट साठी आपला जो मोड असतो तो असतो आउटपुट. आउटपुट म्हणजे ओ स्ट्रीम, ओ स्ट्रीम म्हणजे ओएफ स्ट्रीम. ओके. सो त्याप्रमाणे ओएफ स्ट्रीमचा एफ आउट नावाचा आपण काय केला, ऑब्जेक्ट तयार केला. ओके. मग हा जो एफ इन आहे हा इनपुट स्ट्रीम आहे. मग मी फाईल मधनं काय करू शकतो, डायरेक्ट जसं सी इन करू शकतो तसं डायरेक्ट मी फाईल मधनं रीड करू शकतो. ओके. किंवा
मला आधी तिला ओपन करायचंय. सो कसं ओपन करणार? फाईलचा ऑब्जेक्ट fin डॉट ओपन आणि मग इथं तुम्ही तुमच्या फाईलचं नाव देणं अपेक्षित आहे की कुठली फाईल तुम्हाला रीड करायची, त्याचप्रमाणे कुठल्या फाईलमध्ये राईट करायचंय. ओके, सो या पद्धतीने ओपन फंक्शन आणि तुमच्या फाईलचं नाव तुम्ही देणं गरजेचं आहे. क्लिअर? सो बेसिकली बघा, या दोन्ही ठिकाणी दोन एक्झाम्पल मी तुमच्या समोर लिहिलेले आहेत. रीडिंग फ्रॉम फाईल अँड रायटिंग इनटू फाईल. सो रीड इज अ इनपुट अँड राईट इज अ आउटपुट. सो इनपुट स्ट्रीम, आउटपुट स्ट्रीम. सो आय स्ट्रीम, ओ स्ट्रीम फाईलसाठी, IF स्ट्रीम आणि OF स्ट्रीम. त्याप्रमाणे स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला. ऑब्जेक्ट डॉट ओपन मेथडने आपण फाईल काय करणार आहे? ओपन करणार आहे. इथं तुम्हाला जी फाईल ओपन करायची आहे त्या फाईलचं काय द्यायचं तुम्हाला? इथं प्रॉपर नाव द्यायचं, दॅट इज फाईल नेम. इथं सुद्धा तोच सिनारिओ आहे. इथं सुद्धा तुम्हाला काय द्यायचंय? फाईलचं नाव द्यायचं, दॅट इज फाईल नेम. आता इथं तुम्हाला मोड द्यायची गरज नाही, कारण का इथं आपण पर्टिक्युलरली मोड कन्सिडर करूनच ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. ओके, सो upstream, that is the input mode. बाय डिफॉल्ट इथं मोड असतो. बाय डिफॉल्ट काय मोड असतो? तो मोड पण मी तुम्हाला लिहून दाखवतो. iOS : इनपुट. तसं या ठिकाणी नाही लिहिलंय आपण तरी आहे iOS : आउटपुट. ओके, सो हा मोड झाला की इनपुट मोड, आउटपुट मोड, अपेंड मोड, ओके, at the end mode, no replace mode, truncate mode, no create mode, binary mode. ओके, असे वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स असतात की ह्या मोड्स मुळे आपण ऍडिशनल गोष्टी करू शकतो. जसं की बघा, या ठिकाणी मी फाईल रीडिंग मोड मध्ये ओपन केलेली आहे. मला फाईलचा जो रीड पॉइंटर आहे तो मला ऍट द एंड न्यायचा आहे, फाईलच्या शेवटी न्यायचा आहे. तो कसा न्यायचा? सो iOS : ऍट एंड हा ऑप्शन मला काय करावा लागतो? लिहावा लागतो. ओके, तसंच मला फाईल ज्यावेळेस मी नुसतं इनपुट मोड किंवा आउटपुट मोड मध्ये ओपन करतो, तो माझा फाईलचा पॉइंटर हा बिगिनिंगला असतो, सुरुवातीला असतो. मग मी जसं लास्टला येण्यासाठी काय वापरलं? ATE वापरलं, ऍट द एंड. तसं मी जे काही राईट करेल ते त्या फाईलच्या कुठं राईट झालं पाहिजे? शेवटी राईट झालं पाहिजे, म्हणजे अपेंड झालं पाहिजे. सो iOS : अपेंड. या पद्धतीने आपण अपेंड मोड मध्ये सुद्धा फाईल काय करू शकतो? अपेंड करायचं, म्हणजे जे काही तुमच्या फाईल मध्ये आहे त्याच्या शेवटी नवीन कंटेंट काय कर? ऍड कर. ओके, सो असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला फाईलच्या ओपन फंक्शन बरोबर काय करता येतात? यूज करता येतात. ओके, सो मगाशी म्हटल्याप्रमाणे आपले हे 12th आहे. इथं आपल्याला खूप डिटेलमध्ये किंवा खूप त्याच्यामध्ये माहिती असणं अपेक्षित नाहीये. बरोबर ओपन फंक्शन काय आहे, मोड्स काय काय आहेत हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. मग त्या प्रोग्राम मध्ये कसा यूज करायचा, काय यूज करायचं, त्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये आपण जाणार नाही. कधी कधी काय होतं बघा, आपण एखादी फाईल क्रिएट करतोय नवीन आणि त्या नावाची फाईल ऑलरेडी आहे. मग तुम्हाला तुमची जी जुनी फाईल आहे त्या फाईलला रिप्लेस नाही करायचे. सो नो रिप्लेस, किंवा जर असेल तर क्रिएट करून नाही द्यायचे, नो क्रिएट. हे असे वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्या ओपन बरोबर दिलेले आहे. की सपोज एक्झाम्पल कन्सिडर करा, तुम्ही एक S-info नावाची फाईल तयार करताय. आता ही फाईल ऑलरेडी अवेलेबल आहे तुमच्या प्रोग्राम थ्रू. तुम्ही परत ही फाईल काय करताय? क्रिएट करताय, पण ऑलरेडी त्या नावाची फाईल तुमच्या कम्प्युटरवर आहे. ओके, सो तुमची ही जी एक्झिस्टिंग फाईल आहे हीच फाईल तुम्हाला रेफर करायची आहे, नवीन फाईल तयार करून द्यायची नाहीये. सो त्या केसमध्ये तुम्ही नो क्रिएट ऑप्शनचा यूज करू शकता, नो रिप्लेस ऑप्शनचा यूज करू शकता, ट्रंकेट ऑप्शनचा यूज करू शकता. ट्रंकेटने काय होतं? तीच फाईल रेफर करेल, त्यातले कंटेंट काढून टाक. नो क्रिएट, फाईल विल नॉट क्रिएटेड. नो रिप्लेस, फाईल विल नॉट रिप्लेस.
जर तुम्ही नो क्रिएटच्या ऐवजी क्रिएट केलं तर तुमची जी जुनी फाईल आहे ती ओव्हरराईट होणार, रिप्लेस होऊन जाणार. सो तुम्हाला रिप्लेस करायची नाहीये, क्रिएट करायची नाहीये, तर ते ऑप्शन सुद्धा तुमच्या ओपन फंक्शनच्या मोड्स बरोबर काय अवेलेबल आहे. आपण फाईलमध्ये जो डेटा लिहितो तो टेक्स्ट मोड मध्ये पण लिहू शकतो, कॅरेक्टर मोड ज्याला आपण म्हणतो, आणि बायनरी ज्याच्यामध्ये 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये पण आपण लिहू शकतो. जर मला बायनरी मोड मध्ये लिहायचं असेल तर त्यासाठी iOS बायनरी असा वर्ड लिहावा लागतो. ओके, अदरवाईज आपण जर नाही लिहिलं तर तुम्ही तुमचा रेग्युलर जो टेक्स्ट फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये डेटा काय होतो तुमचा राईट होत असतो. ओके, सो बेसिकली बघा की ज्या वेळेस तुम्हाला फाईल वर ऑपरेशन करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला फाईलला वेगवेगळ्या मोड्स मध्ये प्रॉपरली काय करावं लागतं, ओपन करावं लागतं. ओके, सो त्याच्यामध्ये हे वेगवेगळे मोड्स आहेत, इनपुट मोड, आउटपुट मोड, अपेंड मोड, ऍट द एंड मोड, नो क्रिएट, नो रिप्लेस, ट्रंकेट, बायनरी. ओके, सो ही लिस्ट मी तुम्हाला शेअर करेल जेणेकरून तुम्हाला ती लक्षात ठेवायला सोपं जाईल. ओके, सो दिस इज अबाउट युअर ओपन फंक्शन. क्लोज करायला जास्त टेन्शन नाहीये, डायरेक्टली तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट डॉट क्लोज केले की काय होणार आहे, क्लोज होणार आहे. ओके, क्लोज ऑल तसंच आहे, तुमचा ऑब्जेक्ट डॉट क्लोज ऑल केलं तर क्लोज होणार आहे. ओके, आता अजून एक गोष्ट महत्वाची आहे, मगाशी मी जी आणि पी बद्दल सांगितलं होतं, दॅट जी इज व्हॉट गेट पॉइंटर अँड पी इज व्हॉट पुट पॉइंटर. ओके, नाही तर जीपी म्हणजे कुणाला तर वाटायचं गुगल पे कुठून आलं सर आणि गुगल पे कुठून आणलं. हा, सो ऍक्च्युअली इट इज नॉट अ गुगल पे. जी इज अ गेट पॉइंटर अँड पी इज अ पुट पॉइंटर. ओके, सो ज्यावेळेस मला फाईल मधला पॉइंटरची पोझिशन मिळवायची आहे त्यावेळेस मी टेल फंक्शन वापरणार आहे, पण टेल बरोबर जी वापरणार का पी वापरणार हे कशावर डिपेंडंट आहे, मोडवर. इनपुट मोड मध्ये फाईल आहे का आउटपुट मोड मध्ये फाईल आहे. जर इनपुट मोड मध्ये असेल तर जी वापरायचं, आउटपुट मोड मध्ये असेल तर पी वापरायचं. याच्याबद्दल पण आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे. ओके, so how you can get the file position? So for that we use tail function, and to set a file position pointer to the specific position we use seek function. Okay, so position पण बघा सेट करत असताना बिगिनिंग पासून, एंड पासून आणि करंट लोकेशन पासून असे 3 पोझिशन्स पासून आपण फाईलचा पॉइंटर काय करू शकतो, सेट करू शकतो. बिगिनिंग पासून एवढ्या एवढ्या अंतरावर, एंड पासून एवढ्या एवढ्या अंतरावर, करंट पोझिशन पासून माग किंवा पुढं -10 +10. ओके, सो अशा वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपण फाईलला पर्टिक्युलर पोझिशनवर सेट करू शकतो, फाईल पॉइंटरला सेट करू शकतो. सो बिगिनिंग साठी करायचं असेल फाईल पॉइंटर सेट, त्यासाठी तुम्हाला फ्लॅग यूज करावा लागतो, iOS BEG बिगिनिंग पासून. iOS एंड पासून करायचं असेल तर iOS एंड यूज करायचं, आणि करंट पोझिशन पासून करायचं असेल तर iOS करंट CUR. ह्या 3 व्हॅल्यूज आपण यूज करतो तुमच्या सिक फंक्शन बरोबर. आयदर सिक फंक्शन असेल किंवा सिक फंक्शन असेल. ओके, सो हे जे आहे हे कशासाठी यूज करतो, टू सेट द फाईल पॉइंटर at particular position or at particular location. सो त्याप्रमाणे ही जर माझी फाईल असेल, फाईल ओपन केल्या केल्या फाईल पॉइंटर बिगिनिंगला असतो. सो बिगिनिंग पासून कुठं सेट करायचा, ओके, एंड पासून कुठं सेट करायचा आणि करंट पासून कुठं सेट करायचा. सो हा जो स्टार्ट पोझिशन आहे, बिगिन, एंड और करंट, हे रिप्रेझेंट करण्यासाठी या व्हॅल्यूज या फंक्शन मध्ये काय केले जातात, वापरल्या जातात. ओके, सो बेसिकली कसं असतं, रेफरन्स पोझिशन म्हटलं जातं. की एखादं एक्झाम्पल जर सांगायचं झालं की सपोज सिक जी 10 बाइट्स फ्रॉम बिगिनिंग. ओके, सो दिस इज अ वे ऑफ रायटिंग फंक्शन. या पद्धतीने आपण लिहितो की हे 10 काय आहे,
डिस्टन्स आहे बाईट्स मधला. ओके, की एवढ्या पोझिशनला कुठल्या बिगिनिंग पासून तू काय कर सेट कर. आता हे मी एक्झाम्पल म्हणून 10 घेतलेले. ओके, तुम्ही तिथं तुमचा कुठलाही नंबर तुमच्या रेकॉर्डच्या साईज प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. जसं मी बिगिनिंग पासून 10 बाईटला आलोय तसं मी एंड पासून सुद्धा 10 बाईट्सला जाऊ शकतो. रिव्हर्स करंट पासून सुद्धा मी पुढे पण जाऊ शकतो, मागं पण जाऊ शकतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे 6G फंक्शन काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके, सो आपल्याला रॅन्डम ऍक्सेस साठी 4 फंक्शन्स आहेत. ऍक्च्युली 2च आहेत, सिक आणि टेल. फक्त पॉइंटर्स आहेत, गेट पॉइंटर आणि पुट पॉइंटर. तर ते व्यवस्थित समजून घ्या. फाईल मध्ये रीड करायचं असेल तर रीड फंक्शन, पुट फंक्शन, सॉरी गेट फंक्शन. फाईल मधनं रीड करायचं असेल तर गेट फंक्शन, रीड फंक्शन. राईट करायचं असेल तर पुट फंक्शन, राईट फंक्शन. ओके, हे फंक्शनची नावं मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहेतच. ओके, सो जे काही फाईलच्या रिलेटेड महत्वाचे पॉइंट्स होते ते मी तुमच्याशी थेअरी जी आहे ती सगळी डिस्कस केलेली आहे. ओके, सो ऑलमोस्ट हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मधले सगळे पॉइंट्स मी कव्हर केलेले आहेत. 1-2 पॉइंट्स जे आहेत जसं की व्हर्च्युअल फंक्शन, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, हे थोडे इनहेरिटन्स मधले पॉइंट्स आहेत, पण ते एवढे काही एक्झाम मध्ये विचारले जात नाहीत. त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त फोकस करणार नाहीये, कारण की ते थोडे नोट्स मध्ये मी देईल तुम्हाला. ओके, की जसं की फ्रेंड फंक्शन आपण बघितलं, महत्वाचा पॉइंट होता. व्हर्च्युअल बेस क्लास आपण बघितला, पण आपण व्हर्च्युअल फंक्शन नाही बघितलं, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन पण नाही बघितलं. ओके, कारण की हे थोडे कन्सेप्ट इम्प्लिमेंटेशनला आणि अंडरस्टँडिंगला थोडे अवघड आहेत, पण काही प्रॉब्लेम नाहीये. एखादा पॉइंट आपण जरी स्किप केला तरी काही फरक पडत नाही. ओके, सो दिस इज अबाउट युअर C++, दॅट इज पेपर फर्स्ट चॅप्टर, की ज्याला मॅक्सिमम वेटेज आहे 41 मार्क्स. ते आपण ऑलमोस्ट म्हणजे सगळाच कव्हर केलेला आहे. उद्याच्या लेक्चर पासून आपण पेपर सेकंड मधला चॅप्टर काय करणार आहे, स्टार्ट करणार आहोत. ओके, सो हे जे नोट्स जे असतील टायमिंग मध्ये जसं मला वेळ मिळेल तसं मी शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रिपरेशन करायला सोपं जाईल. ओके, सो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तुमचे डाऊट्स मी क्लिअर करायचा बऱ्यापैकी प्रयत्न करेल. चालतंय, तर आज आपण इथंच थांबूया. उद्याच्याला सेकंड पेपर मधला. ओके, थँक्यू.